लास्ट सेशनला आपण सीएनएफ चा प्रॉब्लेम पाहिला. तर नेक्स्ट बघा सीएनएफ चा प्रॉब्लेम. कन्वर्ट ग्रामर इनटू सीएनएफ. तुम्ही जर ह्या प्रॉब्लेम मध्ये पाहिलं तर याच्यामध्ये एप्सिलॉन प्रोडक्शन आहे का? नाही. युनिट प्रोडक्शन आहे का? नाही. मग डायरेक्टली तुम्ही कुठून स्टार्ट करणार? इफ A produce alpha and length of alpha greater than equal to 2, then all should be non-terminals. मग आता इथं लेंथ ग्रेटर दॅन इक्वल टू 2च आहे, पण हे सगळे नॉन टर्मिनल आहेत. नॉन टर्मिनल म्हणजे कॅपिटल लेटर मध्ये आहेत, त्यामुळे ह्याला कन्वर्ट करायची गरज नाही. एस प्रोड्यूस ABC. त्यानंतर हे पण आहे का? ए और स्मॉल बी चालेल ना? हे ह्याला कन्वर्ट करायची गरज आहे का? नाही, कारण की लेंथ ग्रेटर दॅन इक्वल टू 2 नाही, लेंथ 1 आहे, त्यामुळे हा रूल अप्लाय होणारच नाहीये. त्यानंतर इथे लेंथ ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. इथे पण 2 आणि 2 पेक्षा जास्त, इथे पण 2 आणि 2 पेक्षा जास्त, इथे पण 2 आणि 2 पेक्षा जास्त आहे. मग आता ह्या केसमध्ये ह्या सगळ्यांना तुम्हाला नॉन टर्मिनल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग आता बी प्रोड्यूस बी आणि ह्याच्यासाठी मी लिहिते C1. नाव तुम्ही काही लिहा. कळालं? समजलं का? नाव काही लिहा, असंच लिहायला काही गरज नाही की DBच लिहायला पाहिजे. नाव व्हेरिएबलची इथल्या तुम्ही या बी साठी व्हेरिएबलचं नाव काही लिहा. त्यानंतर इथे काय आहे? ए. मग काय घेऊयात नाव त्याचं? C2 घेऊ. C2. त्याच्यानंतर इथे काय येणार? C प्रोड्यूस काय येणार? A म्हणजे C2 आणि हा C कॅपिटल आहे बघा, हा C कॅपिटल आहे, हा इथला C स्मॉल आहे. मग या स्मॉल C साठी काय करायचं? एक नवीन व्हेरिएबल घ्यायचा परत, C3 प्रोड्यूस कॅपिटल C. आणि इथे काय येणार? B म्हणजे कोण? C1. इथं कोण येणार? आता हे झालं आपलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? रिराईट द ग्रामर इनटू CNF फॉर्म. CNF फॉर्म मध्ये लिहूयात हे. CNF म्हणजे काय असतं? एका नॉन टर्मिनल, 2 नॉन टर्मिनल किंवा सिंगल टर्मिनल. इथे किती आहेत? 3. पहिलाच रूल फॉलो होत नाही. मग या तिघांपैकी मग या AB ला कंबाईन करा किंवा BC ला कंबाईन करा. कशाला कंबाईन करताय? AB ला. बरं ठीक आहे. मग C4C ह्याला कंबाईन केलं मी. त्याच्यानंतर हे आहे का CNF मध्ये? सांगा पाठ बरोबर. हे आहे का? आहे ना. एक सिंगल टर्मिनल चालणार आहे, त्यामुळे स्मॉल ए स्मॉल बी ऑलरेडी CNF मध्ये, त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. त्यानंतर पुढचे सांगा. बी प्रोड्यूस 2 नॉन टर्मिनल आहे, ऑलरेडी CNF मध्ये आहे. इथे पण 2 नॉन टर्मिनल आहे ऑलरेडी. एक टर्मिनल CNF, त्यानंतर एक टर्मिनल, त्यानंतर इथे पण 2 नॉन टर्मिनल CNF मध्ये आहे. आणि कॅपिटल C आणि स्मॉल C थोडासा वेगवेगळा दिसावा. कळालं का? या C साठी मी C3 घेतलंय, स्मॉल C साठी. कळालं का? काय अवघड आहे का? पहिल्या प्रॉब्लेम वरून तुम्ही लगेच डिसाईड नाही करायचं की हे अवघडच आहे. आणि GNF पेक्षा CNF खूप सोपं आहे आणि मॅक्झिमम पेपरला CNF चा क्वेश्चन येतो, त्यामुळे हा सॉल्व्ह करायचाच आहे. लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. बघा, कन्वर्ट ग्रामर इनटू CNF फॉर्म. याच्यामध्ये आहे का एप्सिलॉन प्रोडक्शन? युनिट प्रोडक्शन आहे का? नाहीये. त्यानंतर युजलेस सिम्बॉल आहे का कुठला? P वरून R आणि S होत आहे. P वरून R ला प्रोडक्शन जात आहे आणि P वरून Q ला प्रोडक्शन जातलंय आणि R वरून S ला प्रोडक्शन चाललंय, त्यामुळे कुठला इथे युजलेस पण सिम्बॉल नाही. मग डायरेक्टली कुठली स्टेप स्टार्ट करणार? If A produce alpha and length of alpha greater than equal to 2, then all should be non-terminal. मग आता P Q R इथे काय आहे? हा स्मॉल B आहे, नाही चालणार. त्याच्यानंतर इथे पण QRB नाही चालणार. इथे QRS, इथे दोघांनाच फक्त कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग काय लिहू? C1 लिहू. C1 काय प्रोड्यूस करतो? B. QRP लेंथ ग्रेटर दॅन इक्वल टू 2च आहे, पण सगळेच नॉन टर्मिनल मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. इथे Q मध्ये R प्रोड्यूस A और QRS
एस प्रोड्यूस स्मॉल, बरोबर का? मग आता त्याच्यानंतर काय लिहायचं? रिराईट ग्रामर इनटू सीएनएफ. आता सगळ्यांना सीएनएफ माहिती काय असतं, 2 नॉन टर्मिनल. मग इथे किती नॉन टर्मिनल आहेत? 3. मग कंबाईन करूयात. कोणाला कंबाईन करूयात? कोणाला कंबाईन करूयात? ह्याला कंबाईन करते मी. काय? पण इथून तो चाललाय ना इकडे. हो बरोबर, माझ्या लक्षात आलं तुझं की C1 मध्ये पण बीज प्रोड्यूस होतोय, एस मध्ये पण बीज प्रोड्यूस होतोय, पण इथे आपल्याला लगेच तो रिमूव्ह नाही करता येणार कारण की आपल्याला तिकडे जाता येते. मग आता पी प्रोड्यूस काय लिहिणार मी? इथे T1 लिहिते ना. D1 C1. D1 काय प्रोड्यूस करतोय? QR. त्यानंतर इथे पण QR साठी मी ऑलरेडी D1 घेतलेला आहे, मी D1 लिहू शकते ना परत. त्यानंतर C1 B. त्यानंतर Q मध्ये पण परत ह्याला जर मी कंबाईन केलं तर काय लिहिणार मी? D1 C1. R चालणार आहे. त्याच्यानंतर R प्रोड्यूस A आणि इथे QR म्हणजे ह्याला पण मी परत काय लिहिणार? D1 S आणि S प्रोड्यूस मला लक्षात आलं तुझं इथं म्हणणे, आपण इथे C1 पण लिहू शकतो, पण ओरिजिनल ग्रामर पण तसंच ठेवलं. कळालं? किती स्टेप लागल्या? 2. जमेल. नेक्स्ट सेशन मध्ये आपण GNF स्टार्ट करणार आहे, पण हे जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत, सॉरी हे रिपीट झालं, तर हा तुम्हाला होमवर्कला ट्राय करायचा. ह्याच्यामध्ये ॲप्सिलॉन प्रोडक्शन आहे, ॲप्सिलॉन प्रोडक्शन रिमूव्ह करायचं. युनिट प्रोडक्शन, आता युनिट प्रोडक्शन पण रिमूव्ह करून मग CNF मध्ये कन्वर्ट करायचा. हा पण तुम्हाला होमवर्कला ट्राय करायचा आहे. आणि हे पण काही तुम्हाला दिलेले आहेत, हे तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे, प्रिव्हियस पेपरला आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आता कुठेच ॲप्सिलॉन नाहीये, याच्यामध्ये ॲप्सिलॉन आहे. नंतर इथे पण कुठेही, इथे युनिट प्रोडक्शन आहे बघा, एकाच ठिकाणी युनिट प्रोडक्शन. युनिट प्रोडक्शन रिप्लेस करून. त्यानंतर इथे तर ॲप्सिलॉन प्रोडक्शन नाही. हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला ट्राय करायचे आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपण GNF घेणार आहे. GNF ला पण पहिल्या 2 स्टेप सेमच आहेत. युनिट प्रोडक्शन असेल तर रिमूव्ह करायचं, ॲप्सिलॉन प्रोडक्शन असेल तर रिमूव्ह करायचं, पण GNF चा फॉर्म वेगळा आहे, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करू. आता इथे थांबूयात.